नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय माझा मिड डे या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे मंत्रिमंडळासंदर्भातली। 6वा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने आता मान्यता दिलेली आहे। डान्स बार कायदा सुधारणांबाबतही मंत्रिमंडळात चर्चा झाली। सुप्रीम कोर्टाच्या सूचनांनुसार कायद्यामध्ये सुधारणा करणार असल्याची माहिती मिळते आहे। येत्या अधिवेशनामध्ये हा नवा सुधारणा केलेला कायदा मंजूर करण्यात येणार आहे। म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणीसाठी देखील मान्यता देण्यात आली आहे। तसंच अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्ससाठी 346 नवीन पदं निर्माण होणार आहेत। दरम्यान राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये कोणकोणत्या निर्णयांना मान्यता देण्यात आलेली ती पाहूयात। डान्स बार कायदा सुधारणेबाबत मंत्रिमंडळात चर्चा करण्यात आली। त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या सूचनांनुसार कायद्यामध्ये सुधारणा होणार आहे। येत्या अधिवेशनामध्ये नवा सुधारणा केलेला कायदा देखील मंजूर होणार आहे। 6वा राज्य वित्त आयोग स्थापन करण्यास मान्यता मिळालेली आहे। म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार आहेत आणि ऊर्जा कार्यक्षमता सुधारण्यासाठी 1594 कोटींची देखील तरतूद करण्यात आलेली आहे। तसंच अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्ससाठी एकूण 346 नवीन पदं निर्माण करण्यास मंजुरीही देण्यात आलेली आहे। रोपवेची कामं राष्ट्रीय राज्यमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन कंपनीमार्फत करण्यासाठी जागा देखील उपलब्ध करणार आहे। वरखेडे लोंढे मध्यम प्रकल्पाला 1275 कोटींची सुधारित प्रशासकीय मान्यता देखील देण्यात आलेली आहे। पुण्यात एरंडवणा येथे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाला नाममात्र 1 रुपयांमध्ये शासकीय जमीन देखील देण्यात येणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी अभिषेक मुठाळ सध्या आपल्यासोबत आहे। अभिषेक, नेमका आता या मंत्रिमंडळाच्या या सगळ्या बैठकीमध्ये नेमक्या या निर्णयांसंदर्भातली काय अधिकचे अपडेट्स आहेत? प्रमुख जर का पाहायचं तर 6 महत्त्वाचे निर्णय आपल्याला या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये घेतल्याचं पाहायला मिळत आहे। सोबतच जो डान्स बार बंदी कायदा आहे त्या संदर्भात देखील काही सुधारणा ज्या आहेत त्या अपेक्षित आहेत। या संदर्भातला नवा कायदा यंदाच्या अधिवेशनामध्ये आपल्याला येताना पाहायला मिळणार आहे। एकूणच सर्वोच्च न्यायालयानं काही यामध्ये सूचना केलेल्या होत्या आणि त्या सूचनांनुसारच यामध्ये आपल्याला सुधारणा होताना पाहायला मिळेल, दुरुस्ती होताना पाहायला मिळेल। या संदर्भात देखील मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चर्चा झालेली आहे। दुसरीकडे जर का पाहायचं तर जे 6 महत्त्वाचे निर्णय आहेत त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा निर्णय जर का म्हणायचा तर तो 6वा वेतन आयोगाची जी स्थापना केलेली होती त्याला एकूणच मंजुरी आपल्याला मिळताना पाहायला मिळते आहे। सोबतच सौर ऊर्जा प्रकल्पासंदर्भात देखील एकूणच मोठ्या प्रमाणात सरकारकडनं या योजनावर खर्च होताना आपल्याला पाहायला मिळतो आणि त्या हिशोबानं एकूणच जो निधी आहे तो कशा पद्धतीनं वापरला जाईल हे देखील ठरवलं जातं आणि ज्यामध्ये कृष्णा कोयना मध्ये जर का पाहायचं तर म्हाळसा उपसा सिंचन प्रकल्प आहे त्या संदर्भात देखील मोठी तरतूद आपल्याला यामध्ये पाहायला मिळत आहे। एकूणच यामुळे सिंचन सुविधा देखील आपल्याला उपलब्ध होताना पाहायला मिळेल। दुसरीकडे जर का पाहायचं तर अंमली पदार्थ टास्क फोर्स विरोधी जे आहे टास्क फोर्स आहे त्या संदर्भात देखील काही नवीन पदं जी आहेत त्याला मंजुरी देण्यात आलेली आहे। साधारणपणे 21 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो यासाठी आपल्याला राखीव ठेवण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। पुण्यातील दीनानाथ मंगेशकर जे रुग्णालय आहे त्यांना देखील जमीन देण्यात आलेली आहे आणि साधारणपणे 1 रुपयाच्या नाममात्र दरामध्ये ही आपल्याला जमीन दिल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच पुलाच्या बांधकामासाठी देखील या संदर्भात मंजुरी देण्यात आलेली आहे। असे विविध काही निर्णय आहेत जे यामध्ये आपल्याला घेण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे। एकूणच 6 प्रमुख निर्णय आहेत ज्यावर एकूण या निर्णय जे आहेत मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये ते झाल्याचं दिसत आहे। धन्यवाद अभिषेक, तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।